राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 22 एप्रिल 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय होती. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे आज 527 वाहनांची आवक ही दाखल झाली होती. उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1200 रुपयापासून 1351 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1831 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी सरासरी 600 रुपयापासून 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर जास्तीत जास्त 901 रुपये क्विंटलपर्यंत गोल्टीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघाले आहेत. तर सायखेडा येथे उन्हाळी कांदे सरासरी 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1411 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी सरासरी 800 ते 951 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 1062 रुपये क्विंटलपर्यंत विकली. खात सरासरी 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 690 रुपये क्विंटलपर्यंत विकली. देवळा येथे 6150 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. येवला येथे 7000 क्विंटलची आवक होती. सरासरी कांद्याचे भाव 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1470 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधारसोली ते 1000 क्विंटलची आवक होती. सरासरी कांद्याचे भाव 1100 रुपयापासून 1270 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे सरासरी कांदे 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1501 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे सरासरी कांदे 1200 ते 1375 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बेंगलोर येथे आज 51134 कांदा गोण्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या कालोखाल मोठे साईज कांदे 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.